वेगवेगळ्या ठिकाणून लोक जॉईन होत आहेत. ते बघूनच खूप छान वाटतंय. होपफुली तुम्ही सगळे आपापल्या घरी सेफ आणि सुखी आहात. शनिवारची रात्र आहे. एक तासभराची ही कवितांची मैफिल आहे. कवितांची मैफिल म्हणण्यापेक्षा तुमच्याबरोबर मारलेल्या गप्पा आहेत आणि तुमचा वेळ मजेत जावा एवढीच इच्छा आहे. 9 वाजता गो लाईव्ह करीन असं मी म्हटलं होतं. तर आता एक मिनिटा 2 मिनिटात आपण चालू करू. तोपर्यंत जरा 1-2 मिनिटं धीर धरा आणि मग आपण चालू करू. वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळे हितचिंतक, आप्तेष्ट, मित्र, मैत्रिणी जॉईन होतात. ते बघून फार छान वाटतंय. आणि आता मी चालू करतोय. ओके. एक मित्र म्हणतोय वेटिंग पेशंटली आणि इम्पेशंटली. त्यामुळे आता इम्पेशंट लोक व्हायच्या आत मला वाटतं मी चालू करतो, कारण आता 9 वाजत आलेले आहेत आणि जसजसे लोक जॉईन होतील तसतसे आपण चालू करू. तर आज मी ही मैफिल जमवलेली आहे आणि तुमच्या सगळ्यांच्यासाठी ही मैफिल जमवलेली आहे. त्याचं निमित्त आहे हे पुस्तक चिमणी. गंमत अशी झाली, लॉकडाऊनच्या जस्ट आधी माझं हे पुस्तक पब्लिश झालं. हे प्रोजेक्ट असं बरीच वर्ष चाललं होतं, लिहीन म्हणत होतो आणि ते पुस्तक शेवटी पब्लिश झालं ते लॉकडाऊनच्या जस्ट आधी झालं. तर खरं सांगायचं झालं तर माझा थोडासा हिरमोडच झाला होता. म्हणलं कारण पुस्तक वगैरे पब्लिश केल्यावर सगळ्या मित्रांना, आप्तेष्टांना बोलवून छानपैकी कविता वाचून जरा मज्जा करता येईल असं मला वाटलं होतं. पण अचानक लॉकडाऊन झाला आणि मग खरं सांगायचं झालं तर थोडासा हिरमोडच झाला. जसजसं जरा थोडा अंदाज यायला लागला आणि काय चाललं हे कळायला लागलं, कामाची घडी स्थिरचावर झाली, तर अचानक लक्षात आलं की ऍक्च्युली ही सगळ्यात मस्त ऑपॉर्च्युनिटी आहे. मस्त ऑपॉर्च्युनिटी आहे. कारण कसं आहे की पुस्तक पब्लिश केल्यावर फार तर फार मला वाटतं मी पुण्यात, मुंबईत आणखी 1-2 ठिकाणी प्रोग्राम केले असते, तिकडचे लोक जॉईन झाले असते. पण आज गंमत अशी आहे की मी आत्ता जोपर्यंत बघतोय तोपर्यंत ऍक्च्युली कुठल्याही प्रकारच्या सीमा न बाळगता लोक वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या भागातनं, देशाच्या भागातनं, इनफॅक्ट काही वेगवेगळ्या देशातनं जॉईन होतात. आणि हाही मला वाटतं एक फार छान संधी. ही अशी संधी मला मिळालीच असते जर का या फॉर्मॅटमध्ये हा प्रकाशन सोहळा हा फार विचित्र शब्द वाटतो याला, पण आपण केला नसतं. तर आपण सगळे इथे आलात. आता मी सुरुवात करतोय. खरं सांगायचं तर माझा कविता संग्रह प्रसिद्ध झाला वगैरे हे मला स्वतःलाच म्हणायला खूप गमतीशीर वाटतंय. याचं कारण असं आहे की शाळेत असताना नाही म्हटलं तरी कविता या प्रकाराचा थोडासा दरारच होता. काय असतं ते कवितेचा म्हणजे कवितेचं रसग्रहण वगैरे होण्याच्या ऐवजी ना काय व्हायचं की त्या सगळ्या कवितांचं व्याकरण आणि त्या रसग्रहणाच्या नावाखाली जे काय एकंदरीत व्हायचं त्यामुळे त्या कवितांचा रस यायच्या ऐवजी रस काढून आलेलं उसाचं चिपाड हातात आल्यासारखं वाटायचं आणि त्यामुळे जरा कविता या विषयाची थोडी धास्तीच होती. बरं, दुसरी गोष्ट अशी होती की कवितेत फार अलंकारिक, उपमा आणि असे शब्दप्रयोग आले की ते शब्द फार छान वाटायचे की खूप छान आहे हो, पण त्याबरोबर काहीतरी एक न्यूनगंड पण यायचं, पण कळत नाहीये काय म्हणजे काय म्हणायचंय कवीला ते. तर असा एकंदरीत सगळा प्रकार होता. जसजसे दिवस गेले आणि तसतसं ते काय होतं ना, शाळेत आपण एखाद्या व्यक्तीला लांबूनच बघून आगाऊ वगैरे समजतो. म्हणजे विशेषतः तुम्ही मुलगा असाल आणि ती मुलगी असेल तर आपण असं समजतो, लांबूनच आपण बोलत नाही, आगाऊ समजतो. आणि नंतर शाळा संपून गेल्यावर काही वर्षांनी वगैरे असं वाटायला लागतं अरे ची व्यक्ती काय फारशी आगाऊ नाही, छान मैत्री आपली होऊ शकते. आणि माझं कवितांच्या बाबतीत तसंच थोडंसं झालं. जेव्हा कवितांना काही नियम असणं आवश्यक नाही, कविता या साध्या बोलीभाषेत सुद्धा असू शकतात असं वाटायला लागलं, तेव्हा आपोआप त्या कविता होत गेल्या. हे त्याच्या मागचं एक कारण झालं. दुसरी गोष्ट अशी आहे की मी जेव्हा कविता करायला सुरुवात केली होती तर आमच्या शाळेचा जो ग्रुप होता तो आम्ही सगळे एकत्र जमायला, म्हणजे मला वाटतं पहिल्यांदा गुगल ग्रुपवर आणि याच्यानंतर चालू केलं होतं. आणि मग कधी कविता केली की त्या सगळ्यांना पाठवायचो आणि ते छान 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 म्हणायचे. म्हणजे मित्रच असल्यामुळे ते सगळे मित्रमैत्रिणी असल्यामुळे छान छान म्हणायचे. आणि माझा दुसरा एक जबरदस्त गुण असा आहे की कोणी माझ्याबद्दल काही चांगलं बोललं की मी ते अत्यंत सिरियसली घेतो. याला माझी आई लहानपणापासून आगाऊ आहे मला असं म्हणत आली, पण मी स्वतःला कधी काही आगाऊ समजलो नाही. म्हणजे गंमत सांगतो काय, म्हणजे माझ्याबद्दल कोणी चांगलं बोललं तर ते मी अगदी पूर्ण मान्य करतोच. इनफॅक्ट माझ्या आजूबाजूला कोणीही काही चांगलं बोललं तर ते आपल्याबद्दलच असणार अशी एक समजूत मी करून घेतो. गमतीदार एक गोष्ट आहे, ते मी सांगतो
आणि मग आपण चालू करू. बाय द वे, मी ज्या पद्धतीने बोलतो त्या पद्धतीने जर का तुम्हाला भीती वाटत जाईल की हा बाबा आता मध्यरात्रीपर्यंत बोलणार का, तसं काही नाही. आपण बरोबर 10 वाजता हा प्रोग्राम संपवणार. तर काय झालं, म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो की काही आजूबाजूला चांगलं असलं की ते आपल्याबद्दलच असणार अशी एक ठाम समजूत माझी लहानपणापासून होते. त्याचा एक किस्सा आहे. साधारण मला वाटतं 1981 सालची गोष्ट असेल, आणि मी वक्तृत्व स्पर्धात वगैरे बऱ्याच भाग घेत होतो. एक कुठली तरी राज्यस्तरीय स्पर्धा होती, पार्ले टिळकमध्ये आमच्या शाळेत झाली होती, आणि त्या स्पर्धेत मला काहीतरी सुवर्णपदक वगैरे मिळालं, आणि त्यावेळेला ते अटल बिहारी वाजपेयींच्या हस्ते मिळालं. 1981 साली मला वाटतं मी 6वीत वगैरे होतो, त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी मोठे आहेत एवढंच माहिती होतं, बाकी काही अक्कल नव्हती. आणि अटल बिहारींच्या वाजपेयींच्या हस्ते माझा मेडल घेताना वगैरे असा जो फोटो आहे तो अर्थातच घरात सगळ्यांना आनंद झाला, कारण अटलजी हे त्यावेळेलाही तितकेच मोठे होते. आणि तर त्यावेळेला काय होतं, आयांचं काम जरा कठीण असायचं, कारण व्हॉट्सअपवरनं फोटो पाठवता यायचे नाहीत. त्यामुळे ती आई त्या मुलाला घेऊन सगळीकडे ते मेडल आणि फोटो दाखवायला जायची. तशी माझी आई घेऊन त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे सगळीकडे हिंडत होती, आणि बिल्डिंगमध्ये आम्ही तो फोटो आणि मेडल दाखवलं, सगळ्यांचं कौतुक झालं. आमच्या खाली एक सद्गृहस्थ होते, ते त्यावेळेला असं संघाचं वगैरे काम करायचे, त्यामुळे त्यांनी तो फोटो फारच प्रेमाने बघितला, अटलजींचा वगैरे होता माझ्याबरोबरचा. आणि ते फोटो बघितल्यावर त्यांनी असं कौतुकाने फोटो बघितला आणि म्हणले, वाह, भावी पंतप्रधान. आता मला अगदी खरं सांगायचं तर लाजल्यासारखं झालं. म्हणजे आता वक्तृत्व स्पर्धेत गोल्ड मेडल मिळालं, लोक आता भावी पंतप्रधानच वगैरे म्हणायला लागले, म्हणजे मला अगदी खरंच लाजल्यासारखं झालं. आणि नंतर काय झालं, मी त्यांच्या घरातनं बाहेर आलो. वडील वगैरे हुशार असले ना, तरी आई जी असते ना ती अत्यंत हुशार असते, आणि ती आपल्या पोराचं नक्की काय चाललंय डोक्यात हे तिला बरोबर माहिती असतं. आता या लाईव्ह शोवर बऱ्याच आया असतील, त्यांना मनोमन पटेल. आम्ही त्या घरात बाहेर आलो, त्यांनी दार लावलं, आणि मी जिना चढायच्या आतच आईने एक रट्टा घातला पाठीत. अरे मेल्या, ते अटल बिहारी वाजपेयींना म्हणत होते भावी पंतप्रधान म्हणून, तू कशाला लाजत होतास? म्हणजे त्या फोटोतला दुसरा माणूस पंतप्रधान भावी वगैरे व्हायच्या जास्त लायकीचा आहे हा माझ्या खिचगणितच नव्हता. पण हा जो गुण आहे ना, त्यामुळे माझ्या मित्रमैत्रिणी जेव्हा कवितांची कौतुक करायला सुरुवात केली, तेव्हा मलाही मी ते फार सिरियसली घेतलं. अरे आपण छानच कविता लिहितो असं मला वाटायला लागलं, आणि मग त्यातनं हळूहळू कविता संग्रह झाला. त्यामुळे तो हा कविता संग्रह तुम्हाला आवडला तर तुम्ही जरूर माझं कौतुक करा, आवडला नाही तर माझ्या शाळेच्या मित्रमैत्रिणींचे नंबर आणि फोन मी तुम्हाला देतो, आणि जरूर त्यांना प्रतिक्रिया कळवा. आता मी चालू करतोय. काय, या कविता संग्रहाचं नाव चिमणी आहे, आणि तीच माझी पहिली कविता पण आहे. या सगळ्या ज्या कविता आहेत ना, त्या आयुष्यातले वेगवेगळे प्रसंग टिपताना केलेल्या कविता आहेत. आयुष्यात माझं नशीब छान आहे, कारण खूप छान माणसं भेटत गेली, आयुष्य सुखाचं होत गेलं. कविता ही काय दरवेळेला दुःखाभिकरणच होतं याच्यावर माझा विश्वास नाहीये. जसं पक्षी उडता उडता एखादा दाणा दिसला की तो पटकन तो दाणा टिपतो, तशा वेगवेगळ्या क्षणी टिपलेल्या कविता आहेत, आणि त्या कविता मी आज तुम्हाला त्यातल्या काही म्हणून दाखवणार आहेत. तुम्हाला ते आवडतील अशी अपेक्षा आहे. आणि पहिलीच कविता जी आहे तिचं नाव आहे चिमणी. जे पुस्तकाचं नाव आहे ते चिमणी आहे. कसं असतं, ह्या पुस्तकात जसजशा मी कविता लिहिल्या आहेत ना, त्या कवितांच्या बाजूला त्या कवितांबद्दल माझी मागची भूमिका काय तेही लिहिलेलं आहे. म्हणजे कवीला काय म्हणावं हा लोकांना प्रश्न पडायला नको, एवढाच एक प्रामाणिक उद्देश आहे. तर पहिली कविता आहे चिमणी. प्रत्येकाच्या आयुष्यात हिरो असतात. माझे हिरो माझे वडील आहेत, जसे तुमच्या बऱ्याच लोकांचे असतील. आणि त्यांच्याकडे बघून बघून मी काही गोष्टी शिकलो, की कुठल्याही गोष्टीचा बाऊ करायचा नाही, किंवा भविष्याची चिंता किंवा भूतकाळात रमत बसणं याच्यामध्ये तुमचं कधी कधी वर्तमानच हरवून जातो. तर असं शक्यतो करायचं नाही. आणि ते जेव्हा कळलं तेव्हा ती जी चिमणी नावाची जी कविता आहे ती मी पहिल्यांदा वाचून दाखवणार आहे. कवितेचं नाव आहे चिमणी. एका सुरेख सकाळी नुसतंच टुकत बसलो होतो. आयुष्यात काय करायचं याचा विचार करत होतो. तेवढ्यात चिमुकली चिमणी आली, दाणा टिपून भुरकन उडाली. तेवढ्यात चिमुकली चिमणी आली आणि दाणा टिपून भुरकन उडाली. उडता उडता म्हणाली, चला आजची बेगमी झाली. मी तिला विचारलं, उद्याचा काय विचार आहे? थांबली आणि म्हणाली, उद्या तर अजून यायचं आहे. मग मी तिला विचारलं, पण उद्याचा काहीच विचार नाही? तर हसली आणि म्हणाली, आजचा दाणा उद्या पुरत नाही, आजचा दाणा उद्या पुरत नाही, आणि उद्याचा विचार आजचं पोट भरत नाही. त्या छोट्याशा पक्षांनी मला आयुष्याचं तत्वज्ञान शिकवून दिलं. जसे दिवस येतील तसे जगा,
आज उद्याचा विचार आजचं पोट भरत नाही, आजचा दाणा उद्या पुरत नाही, एक एक दिवस जसा येतोय तसं जगा. आणि मला वाटतं या लॉकडाऊनमध्ये मला हे आणखीनच जास्त तीव्रतेने जाणवतंय. तर असं जेव्हा तुम्ही आयुष्य जगता, तेव्हा जेव्हा तुम्ही ह्या फिलॉसॉफीने आयुष्य जगता, तेव्हा तुम्ही तुमच्या स्वतःच्या वाटाही निवडता, ज्या कधी कधी वेगळ्या असतात. म्हणजे त्या पायवाटा थोड्याशा वेगळ्या असतात, त्याच्यावर काही लोक चाललेली नसतात. कारण चिमणीसारखं जेव्हा तुम्ही आयुष्य जगता, तेव्हा तुम्हाला एक वेगळीच मस्ती असते. आपल्या स्वतःच काहीतरी करावं, आपल्या मनाप्रमाणे जगावं अशी खूप इच्छा असते. मग तुम्ही तुमच्या वाटा निवडत जाता. फार पूर्वी माझ्या सहकार्याने एक फार छान पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं टायटलच मला खूप आवडलं. त्या पुस्तकाचं टायटल होतं पाऊस वाट, आणि मला तो शब्द इतका आवडला की मी तोच माझ्या पुढच्या कवितेसाठी तो घेतला. त्या कवितेचं नाव आहे पाऊस वाट. पाऊस वाट म्हणजे काय की एक नवी तयार झालेली वाट, पावसाने तयार केलेली वाट, त्याच्यावर कुठल्याही पाऊलखणा नसतात. आणि कसं असतं माहिती का, ज्या लोकांना म्हणजे उद्दिष्टापेक्षा त्या वाटेवरही तितकंच प्रेम असतं ना, त्या लोकांसाठी ही कविता आहे. कारण ते लोक त्या वाटेवर जाताना माझं उद्दिष्ट पूर्ण होईल की नाही, किंवा मला यश मिळेल की नाही, याचा विचार न करता तो ती वाट तेवढीच एन्जॉय करतात. तर ती कविता मी आता तुम्हाला सांगतोय. कवितेचं नाव आहे पाऊस वाट. पाऊल वाट ही रोजची वहिवाटीची असते. पाऊल वाट ही रोजची वहिवाटीची असते, पण पाऊस वाट ही जरा वेगळीच असते. पावसाच्या पहिल्या सरी एक नवी पाऊसवाट बनवतात. पावसाच्या पहिल्या सरी एक नवी पाऊसवाट बनवतात, पण धुंद ओल्या त्या वाटेवर कुठल्याच पाऊलखुणा नसतात. धुंद ओल्या त्या वाटेवर कुठल्याच पाऊलखुणा नसतात. उबदार ओल्या त्या वाटेवर चालायची एक मजा असते. उबदार ओल्या त्या वाटेवर चालायची एक मजा असते, पण आपलेच पुढचे वळणही त्या वाटेला माहीत नसते. पाऊस वाटेवर चालायलाही एक वेगळीच जिगर लागते. पाऊस वाटेवर चालायलाही एक वेगळीच जिगर लागते. निसरड्यावरून घसरले तरी मनाला लावून घ्यायचं नसते. पाऊस वाटेवरून चालायलाही एक वेगळीच जिगर लागते. निसरड्यावरून घसरले तरी मनाला लावून घ्यायचं नसते. पाऊल वाटेवरून चालायचं की पाऊस वाटेवरून, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. पाऊल वाटेवरून चालायचं की पाऊस वाटेवरून, हे ज्याचं त्यांनी ठरवायचं असतं. पण प्रवासात वाटेशीही असलेलं नातं ज्याला कळतं, त्यानंच पाऊस वाटेवर पाऊल टाकायचं असतं. कारण मग त्या प्रवासात गंमत येते. आणि असे असंख्य अवलिये आहेत ज्यांनी त्यांच्या त्यांच्या पाऊसवाटा एन्जॉय केल्यात. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर एक ब्रिटिश ऍडव्हेंचरर आहे मार्क शँड म्हणून. तुम्हाला मिळाली तर त्याची पुस्तकं जरूर वाचा. त्या पठ्ठ्याने 2 पुस्तकं लिहिली आहेत जी माझ्या लक्षात येते. ऑन द बॅक ऑफ माय एलिफंट, ज्याच्यात तो भारतात आला, त्यांनी एक हत्ती घेतला आणि 600 किलोमीटर तो त्या हत्तीवर बसून त्यांनी तो प्रवास केला. त्या वाटेचंच सगळं वर्णन आहे. त्या वाटेच्याच प्रेमात बसलेला तो माणूस आहे. नंतर त्यांनी ब्रह्मपुत्रेतनं एक प्रवास केला. तर ज्यांना ज्या वाटा प्रेमात पडतात, पुढे काय होणार आहे माहीत नसतं, त्यांच्यासाठी पाऊस वाट ही खरोखर मजेची असते. फक्त त्या वाटेशी तुमचं तेवढंच प्रेम असायला लागतं. बरं, चिमणीची फिलॉसॉफी, पाऊस वाटेवरून चालणं, हे सगळं छान असतं. पण हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा एक थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो की तुम्हाला ना, तुम्ही कायम लहानच आहात असं वाटतं, तुम्ही तरुणच आहात असं वाटतं. म्हणजे तुमचं फिजिकल वय आणि तुमचं मेंटल वय याचा ताळमेळ बसत नाही. असे माझे जे बरेच मित्र आहेत ज्यांना अजूनही मनाने विशित आहेत ना, अशा माझ्या असंख्य मित्रांसाठी ही माझी पुढची कविता आहे 40. आणि काय होत आहे आत्ता ना, मला फक्त या मैफिलीत एकच प्रॉब्लेम आहे की मी जर का तुमच्यासमोर लाईव्ह असतो तर मला तुमच्या प्रतिक्रिया, दाद मिळाली असती. ती होपफुली तुम्हाला ही दाद, माझ्या कॉमेंट्स जशा जशा सरकत आहेत तसं मला बरं वाटतंय. त्यामुळे तुमच्या कॉमेंट्स येत राहू देत. त्यामुळे तुम्ही ऐकताय आणि तुम्हाला आवडतंय एवढं तरी मला कळतंय. तर पुढची कविता आहे थोडीशी वात्रट कविता आहे. चावट नाही, वात्रट कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे 40 आणि माझ्यासारख्या बऱ्याच लोकांसाठी ती आहे. समोरच्या सुंदर मुलीनं हाय अंकल म्हटलं. समोरच्या सुंदर मुलीनं हाय अंकल म्हटलं आणि नकळतच मी माझ्या मागे पाहिलं. मागे तर कोणीच उभं नव्हतं. मग लक्षात आलं माझं वय आता 20 नव्हतं.
काय करायचं काही कळत नाही. काय करायचं काही कळतच नाही. देखणं काही दिसलं तर नजर अजूनही ठरत नाही. पूर्वी लकब होती केसावरून हात फिरवायची. पूर्वी लकब होती केसावरून हात फिरवायची. हल्ली धडपड असते पोट आत ओढायची. अजूनही कधीतरी अचानक एखादी वीज चमकते. अजूनही कधीतरी अचानक एखादी वीज चमकते. आता बहुधा तिच्याबरोबर तिचं लेकरू असते. तनाचा आणि मनाचा काही केल्या मेळ बसत नाही. तनाचा आणि मनाचा काही केल्या मेळ बसत नाही. 40शी आली तरी मन लेकाचं विशीच्या बाहेरच पडत नाही. यांनी फार मोठ्या गमती होत होतो. म्हणजे आमच्या घरात काय होतं, मला अजूनही माझं विशीच्या बाहेर पडल्याचं वाटत नसल्यामुळे आता तुम्ही 50शीला आलोय, त्यामुळे माझी लेक आणि मी दोघंही एकमेकांना बिहेव युअर एज हे वाक्य बऱ्याच वेळा सांगतो. ते ऐकायला जरा मजेशीर वाटेल, पण ही सत्य गोष्ट आहे. आता इथपासून पुढे मी ज्या कविता सांगणार आहे त्या जरा माझ्या अतिशय जवळच्या कविता आहेत, कारण त्या नात्यांबद्दलच्या कविता आहेत. आणि त्यातलं पहिलं जे नातं असतं ते आपल्या आमचं सगळ्यांचं पहिलं नातं जे असतं त्या नात्याबद्दल ही कविता आहे. आणि कवितेचं नाव आहे आई. मला वाटतं याच्या एवढं मला मला माहित नाही. मी आता सध्या पुण्यात राहतो, आई मुंबईला राहते, त्यामुळे कधी कधी नुसतं आई म्हणलं तरी हल्ली मला नुसतं उचंबून येतो. बहुतेक हा वयाचाही परिणाम असावा. तर कवितेचं नाव आहे आई. आणि ही कविता अशी आहे. मला एकदाच वाटलं बरं का की देव देव कुठे असतो बघायला पाहिजे. देव शोधायला बाहेर निघालो होतो. त्याबद्दल ही कविता आहे. देवाची आस घेऊन घरून निघालो. देवाची आस घेऊन घरून निघालो. धूळ तुडवत रानोमाळ फिरलो. गावे फिरलो शहरेही फिरलो. गावे फिरलो शहरेही फिरलो. मंदिरे फिरलो आणि मशिदीही फिरलो. आभाळाला पुसले आणि धरतीलाही पुसले. बरं का, आभाळाला पण विचारलं आणि धरतीला पण विचारलं. आभाळाला पुसले आणि धरतीलाही पुसले. काय सांगू त्याला कोणीच नव्हते पाहिले. मग काय झालं, मग घरी निघालो. दिवस ढळला, निराश झालो. पाय ओढत घरी परतलो. अंगणात तुळशीपाशी पणती तेवत होती. अंगणात तुळशीपाशी पणती तेवत होती. उंबरठ्याशी वाट पाहत माऊली उभी होती. अंगणात तुळशीपाशी पणती तेवत होती. उंबरठ्याशी वाट पाहत माऊली उभी होती. पाहून तिला डोळे माझे भरून आले. पाहून तिला डोळे माझे भरून आले. जगभर हिंडलो पण दर्शन तर दारीच झाले. माझ्यासाठी हे आईचं वर्णन आहे. आणि मला वाटतं जसं जसं मी वयाने मोठा होत चाललोय तसं मी आणखीन आईवेडा होत चाललोय, तसं माझं मन आईच्या बाबतीला आणखीन हळवं होत चाललंय. आणि गंमत अशी असते ना की तुम्ही मोठे होत जाता, तुम्ही शिकत जाता आणि मग तुम्हाला आपण खूप शहाणे व्हायला लागलो असं वाटायला लागतं. पण कुठल्याही MBAच्या शाळेत किंवा कुठल्याही म्हणजे कुठल्याही शिक्षण क्रमात जे शहाणपण मिळत नाही ना, ते शहाणपण तुम्हाला बऱ्याच वेळा घरी मिळतं. म्हणजे सगळे आम्ही करिअर करायला लागलो. प्रचंड प्रवास, प्रचंड उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबणं, हे सगळ्यांचंच आयुष्य झालं. आणि हे सगळं करताना आपण काहीतरी फार महान करतोय असं दरवेळेला वाटत राहतं. आणि ह्या सगळ्यात ना तुम्हाला एक थोडंसं शहाणपण शिकवणारी मला वाटतं घरी फक्त आईच असू शकते. आणि ते जे शहाणपण असतं ते कुठलीही शाळेची किंवा कॉलेजची डिग्री शिकवत नाही असं मला वाटतं. तर त्या कवितेचं नाव आहे, जे मी शहाणपण शिकलो त्या कवितेचं नाव आहे शिणावटा. दिवसभराची तकतक करून घरी परतलो. दिवसभराची तकतक करून घरी परतलो. दमून भागून नुसताच बसून राहिलो. डोळ्यासमोर दिवसाभराची चित्रे सरकत होती. हे आपल्या सगळ्यांचं वर्णन आहे बरं का, ज्याने ऑफिसमध्ये 10-10 तास काम करतात त्यांचं. डोळ्यासमोर दिवसभराची चित्रे सरकत होती. कामे झाली होती पण बरीच राहिलीही होती. आजचा दिवस कसा गेला याचा हिशोब करत होतो. आजचा दिवस कसा गेला याचा हिशोब करत होतो. सणकून काम म्हणजे भाग्य की आचरटपणा माझा गुंता मीच सोडवत होतो. सणकून काम म्हणजे भाग्य की आचरटपणा माझा हिशोब मीच सोडवत होतो. हळूच बाजूला आई येऊन बसली हेही कळलं नाही. हळूच बाजूला आईही येऊन बसली हेही कळलं नाही. मला काहीतरी सांगत होती पण मी ऐकलंच नाही. जेव्हा हात टेकत उठली तेव्हा माझं लक्ष गेलं. जेव्हा हात टेकत उठली तेव्हा माझं लक्ष गेलं. माझ्याच वागण्याचं मलाच वाईट वाटलं. मग मी तिला विचारलं, काय ग, काय म्हणत होतीस?
माझं जरा लक्ष नव्हतं. तेव्हा ती मला म्हणाली, मी तिला म्हणालो, काय काय म्हणत होतीस? माझं जरा लक्ष नव्हतं. अरे काही नाही, मुलं तुझी वाट बघत होती आणि जेवण गार होत होतं. पाखरं सुद्धा घरटी येऊन पिलांबरोबर दाणा खातात. मग ती मला म्हणाली, पाखरं सुद्धा घरटी येऊन पिलांबरोबर दाणा खातात. सरलेला दिवस घरट्या बाहेरच सोडून देतात. सरलेला दिवस घरट्या बाहेरच सोडून देतात. दाणा जमवताना त्यांचा दिवसही तसा कठीणच गेलेला असतो. दाणा जमवताना त्यांचा दिवसही तसा कठीणच गेलेला असतो. पण वाट बघून बघून पिल्लांनाही शिणवटा आलेला असतो. मला वाटतं ना, हे शहाणपण फक्त आई शिकू शकते. बऱ्याच वेळा आपण जेव्हा अत्यंत मस्तीत आपली कामं करत असतो, आणि करावेच, मी करिअर अतिशय प्रेमाने केलेलं आहे आणि करावंच, माझं ते मत आहे. पण कुठेतरी ती एक रेषा घालून घेता आली पाहिजे. कारण होतं काय, आपण ती जर का रेषा आपल्या आयुष्यात लक्ष्मण रेषा घालून घेतली नाही, तर मला असं वाटतं की आपण आपल्या मुलांच्या कडून ते फार महागातलं कर्ज घेऊन आपलं करिअर करत असतो. आणि ते फार महागातलं कर्ज आहे, कारण ते दिवस परत येत नसतं. त्यामुळे मुलांसाठी थोडा वेळ द्यावा. आणि हा शहाणपणा जेव्हा मला आईने सांगितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं. आणि अशी गंमत आहे. आता काय आहे, मराठीमध्ये ममत्व ममत्व असा शब्द आहे, पण दुर्दैवाने बापत्व नावाचा शब्द नाही. माझ्यामध्ये असा काहीतरी शब्द असेल, मला माहिती आहे. बापत्व हा शब्द ऐकायलाच विचित्र वाटतं. पण काय आहे ना, आपल्याकडे स्टिरिओटाइप्स आहेत. आई म्हणजे मायेचा पुतळा आणि बाप म्हणजे कणखर आणि शूर आणि हुशार. आता आमच्याकडे आलं तर दृश्य अत्यंत वेगळं आहे. पोरं गुंडाळून ठेवतात आणि मला काही केलं काही कळत नाही काय करायचं त्यांच्याबरोबर. तर कशी गंमत आहे की याला वय नसतं बरं का. ही कविता जी आहे ती माझ्यासाठी अतिशय महत्वाची आणि स्पेशल आहे. याचं कारण, माझे स्वतःचे आजी आजोबा फार लवकर गेले, त्यामुळे मला त्यांचा फारसा सहवास मिळाला नाही. पण माझ्या नशिबाने पल्लवीचे आजी आजोबा माझ्या आजोबांसारखेच होते आणि ते पार्ल्यातच राहायचे. आम्ही राहायचो तिथून जवळच राहायचे, त्यामुळे मी बराच वेळा त्यांच्याकडे जायचो. अप्पा होते, पल्लवीचे आजोबा अप्पा होते, आणि पल्लवीची आई म्हणजे माझ्या सासूबाई नोकरी करायच्या, उत्तम करिअर त्यांचं होतं. मग त्या दर शनिवारी वगैरे अप्पांना भेटायला यायच्या हाफ डे झाला की. आणि मग आपण आपलं नेहमी तरी माझी बोलताना म्हणायचे की काय, तिला ना सारखी बिझी असते, नीला आमची बिझी असते, तिला ना वेळ मिळत नाही मला भेटायला. पण त्यांना कळत असायचं की ती, कारण आपण स्वतः त्यांच्या काळात खूप छान करिअर केलं होतं. आणि मग काय व्हायचं, ते माझ्या सासूबाई त्यांना भेटायला आल्या की त्या पार्ल्याला त्या शिवानंद पासून आप्पा जायचे त्यांना सोडायला नेहरू रोडपर्यंत बसमध्ये बसायला. आता 80 वर्षाचं वय पार केलेले आप्पा, आपली 50शी क्रॉस केलेली मुलगी नीला बसमध्ये बरोबर बसते की नाही हे बघायला जायचे. हा सोहळा बघायला त्यांच्याबरोबर मी जायचो. आणि मग येता येता आप्पांना म्हणायचो, म्हणलं आप्पा काय हो, नीला बसमध्ये बसली की नाही काय बघता. आता सासूबाई आहेत त्या माझ्या 50च्या पुढे झाल्या की त्या. आता आप्पा भयंकर मिश्किल होते. आप्पा मला अजूनही आठवते, आम्ही प्लेग्राऊंडच्या इकडनं एकदा येत होतो तेव्हा मला वाटेत थांबून हसले मिश्किलपणे आणि म्हणले, तू कर आत्ता माझी चेष्टा, पण तू बाप झालास ना की तुला कळेल. आणि खरोखरच जेव्हा मी बाप झालो, माझ्या लेकीला मी पहिल्यांदा हातात घेतलं, त्यावेळेला ना त्याच्यानंतर यातला मला विनोद वाटेनासा झाला. आणि मग एक दिवस मी आप्पांच्या वाढदिवसासाठी ही कविता केली. आपल्याकडे नदी ही पर्वताची कन्या आहे अशी एक संकल्पना आहे, त्याच्याबद्दल ही कविता आहे. आणि ही कविता मी आप्पांसाठी आणि माझ्या सासूबाईंच्या म्हणजे त्यांच्या लेकीच्या नात्याबद्दल केलेली होती. आप्पांना ती इतकी आवडली की त्यांनी त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत ते जिकडे झोपायचे तिकडे ती बाजूला कायम लावून ठेवली. ती ही कविता आहे, म्हणून ती माझ्यासाठी फार खास आहे. त्या कवितेचं नाव आहे बापलेक. डोंगर एकटाच उभा होता, आपले सल आभाळाला सांगत होता. डोंगर एकटाच उभा होता, आपले सल आभाळाला सांगत होता. आभाळ म्हणालं दुःख तुझं काय आहे. आभाळ म्हणालं दुःख तुझं काय आहे, तर म्हणाला माझं दुःख लेकीची सय आहे. अंगा खांद्यावर खेळून माझ्या ती पुढे गेली. नदी नाही का डोंगराच्या अंगा खांद्यावर खेळून पुढे जाते नाही का. अंगा खांद्यावर खेळून माझ्या ती पुढे गेली. आता म्हणे मोठी झाली भेटाया नाही आली. सांगा रे तिला कोणीतरी, सांगा रे तिला कोणीतरी, डोंगर म्हातारा झालाय. सांगा रे तिला कोणीतरी, डोंगर म्हातारा झालाय. रुपडं बघायला तिचं जीव आतुर झालाय.
तितक्यात एक ढग आला गुजगोष्टी करायला. तितक्यात एक ढग आला गुजगोष्टी करायला. म्हणाला, आजोबा दुरून आलोय लेकीचा निरोप द्यायला. म्हणाला, आजोबा दुरून आलोय लेकीचा निरोप द्यायला. लेक तुमची सुखी आहे, आपल्या संसारी तृप्त आहे. लेक तुमची सुखी आहे, आपल्या संसारी तृप्त आहे, पण खोल तिच्या तळाशी बालपणाची ओढ आहे. लेक तुमची सुखी आहे, आपल्या संसारी तृप्त आहे, पण खोल तिच्या तळाशी बालपणाची ओढ आहे. तुमच्या मनातलं तिचं खळाळणं तिची तुमच्या पाशी ठेव आहे. तुमच्या मनातलं तिचं खळाळणं तिची तुमच्या पाशी ठेव आहे. दिवस जात राहिले आणि माझी लेक मोठी होत झाली. आणि ही कविता मी आप्पांसाठी लिहिली होती. आणि मग माझ्या वयाच्या बापांसाठी मी एक दुसरी कविता लिहिली. जेव्हा मुलगी माझी शाळेत जायला लागली तर आमच्याकडे एक वेगळाच प्रकार होता बरं का. म्हणजे शक्यतो पल्लवी मला मुलांना शाळेत सोडायला देऊन मुलं लहान असताना शाळेत सोडायला शक्यतो जाऊन द्यायची नाही. कारण काय ते एवढंच पोरगं ते शाळेत निघालं की मला अगदी भरून यायचं, माझा गळाबिळा दाटून यायचा. आणि तो एकंदरीतच जरा विचित्र आणि म्हणजे थोडासा ऑकवर्ड असा प्रसंग असायचा, त्यामुळे ती शक्यतो टाळायची. पण तरी माझी लेक जेव्हा शाळेत जायला लागली तेव्हा ज्या माझ्या भावना होत्या त्या या पुस्तकात बाप लेक नावाच्या 2 कविता आहेत. पहिली जी आहे ती मी आप्पांसाठी लिहिली आहे, दुसरी आहे ती माझ्यासाठी आणि माझ्या मित्रांसाठी लिहिली आहे. ती कविता अशी आहे. बालमंदिरात जाताना तिची पावलं थबकली. इवल्याशा त्या चेहऱ्यावर भीती होती दाटली. त्यानं वाकून तिला हलकेच थोपटले. त्याने वाकून तिला हलकेच थोपटले. ती आत जाताच हळूच आपले डोळे पुसले. ती मोठी झाली आणि आता तिला तिचं जग होतं. ती मोठी झाली आणि आता तिला तिचं जग होतं. पण त्याच्या जगावर मात्र फक्त तिचंच राज्य होतं. मग तो दिवस आला जेव्हा ती घरटे सोडत होती. मग तो दिवस आला जेव्हा ती घरटे सोडत होती. मंगल त्या क्षणी त्याची चलबिचल चालू होती. मंगल त्या क्षणी त्याची चलबिचल चालू होती. जाता जाता तिनं मागे वळून बघितलं. जाता जाता तिनं मागे वळून बघितलं. हसणाऱ्या सुरकुत्यांमध्ये भय होतं दाटलं. जाता जाता तिनं मागे वळून बघितलं. हसणाऱ्या सुरकुत्यांमध्ये भय होतं दाटलं. जवळ जाऊन त्याच्या तिनं त्याला थोपटलं. जवळ जाऊन त्याच्या तिनं त्याला थोपटलं. गजबजल्या त्या क्षणात त्यांचं नातं समजावलं. आता ती लेक आपल्या बापाला नातं काय समजावते सांगा. हिरो आहेस माझा, हिरोच राहशील. लेक बापाला म्हणते त्या गजबजल्या क्षणात, हिरो आहेस माझा, हिरोच राहशील. माहिती आहे मला, वळून पाहीन मागे तेव्हा नेहमीच उभा असशील. त्यामुळे हे बाप लेकीचं नातं फार मजेशीर आहे. आणि या नात्याबद्दल या 2 कविता आहेत. माझी अपेक्षा आहे तुम्हाला या कविता आवडल्या असतील. आई बापांच्या नात्यासारखं दुसरं एक नातं अतिशय महत्वाचं आहे आणि ते नातं म्हणजे मोठ्या बहिणीचं, ताईचं आहे. विशेषतः माझ्यासारखा जो माणूस होता ज्याचे असंख्य तक्रारी रोज घरी येऊ शकायच्या, त्याच्यासाठी एक 6 वर्षांनी मोठी असलेली ताई ही इन्शुरन्स पॉलिसी होती. कारण त्या ताईचं असणं अत्यंत आवश्यक माझ्यासाठी होतं. कारण मग तिने मला बरंच सांभाळून घेतलंय. आणि मग एक दिवस काय होतं, आम्ही जेव्हा शिवाजी पार्कला राहत होतो 1 वर्ष, तेव्हा मी शिवाजी मंदिरला त्या हार्बेरियमने मला वाटतं जुनी नाटकं आणली. तिथलं एक ते वाहतोही दुर्वांची जोडी बघायला मी असंच गेलो तिकडे. आणि शिवाजी मंदिरला गेलो. ते फार छान नाटक आहे म्हणजे आणि उत्तम अभिनय आणि भरून आलं माझं काळीज. आणि ते शिवाजी मंदिर ते शिवाजी पार्क या 5 मिनिटाच्या अंतरात ही झालेली कविता आहे. ओके. त्या कवितेबद्दल नशिबाने माझ्या आणि ताईच्या प्रसंगात असे काही करून वगैरे आमच्या आयुष्यात प्रसंग आले नाहीत, तरी सुद्धा माझी ताई माझ्यासाठी काय आहे याच्यासाठी ही कविता आहे. मी आणि माझी ताई एकत्र वाढलो म्हणायची सोय नव्हती. मी आणि माझी ताई एकत्र वाढलो म्हणायची सोय नव्हती. ती लहानपणीही मोठीच होती आणि जबाबदारीची जाणीव मला तेव्हाही नव्हती. ती लहानपणी मोठीच होती आणि जबाबदारीची जाणीव मला तेव्हाही नव्हती. तसं उन्हाळ्याचं वय तिचंही होते. तसं उन्हाळ्याचं वय तिचंही होते, पण सर्व हक्क माझ्यात स्वाधीन होते. एक एक प्राजक्त ती गोळा करायची.
एक एक प्राजक्त ती गोळा करायची आणि नाजूक तिच्या हातानं माझी चिमुकली ओंजळ भरायची. एक एक प्राजक्त ती गोळा करायची आणि नाजूक तिच्या हातानं माझी चिमुकली ओंजळ भरायची. हात आता माझे मोठे झाले आहेत. हात आता माझे मोठे झाले आहेत, लहान राहिले नाहीत. प्राजक्ताची फुले तिची मात्र अजूनही ओंजळत मावत नाहीत. मला वाटतं मी कितीही मोठा झालो तर जेव्हा मी माझ्या ताईच्या बरोबर असतो तरी मला अजूनही तसंच आडदाणपणे आणि आगाऊपणे वागायला इतकं छान वाटतं की म्हणजे आयुष्य काहीतरी बरं चाललंय असं मला वाटत राहतं. ही झाली आपली लहानपणी आपण मोठे होत असताना लहानपणाची आपली नाती काही मत. तसं लहानपणाचं आणखीन एक अतिशय महत्वाचं नातं आहे आणि ते नातं आहे शिक्षकांचं. आमच्या सुदैवाने आम्ही साधारण अशा पिढीत शाळेत गेलो ज्या वेळेला केवळ आम्ही शाळेची फी भरतो म्हणून आम्ही शाळेचे क्लायंट आहोत अशी पालकांची समजूत नव्हती की शिक्षकांना एक मान होता आणि शिक्षकही तसे होते. आमच्या नशिबाने आम्हाला शिक्षकही जसे सापडले ज्यांनी अख्खी एक पिढी घडवली. अर्थात बाय द वे मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, एकंदरीत आमच्या कर्तृत्वाने त्यातल्या बऱ्याच शिक्षकांनी ज्या काही शिक्षा केल्या आणि बदलून काढल्या त्यावेळेला अशा काही हळूवार भावना शिक्षकांबद्दल नव्हत्या हे सांगायलाच पाहिजे. पण जसजसं मोठं होत गेलो तसं कळत गेलं की त्या शिक्षकांनी आपल्यासाठी काय केलंय. मला वाईट एवढंच वाटतं की शिक्षक हे तुमची पुढची पिढी घडवत असतात, पण शिक्षक घडवण्यासाठी आपण काय केलंय हा अतिशय वादाचा मुद्दा आहे. म्हणजे मला आठवतंय की माझ्या सासूसाऱ्यांच्या पिढीत जे लोक गोल्ड मेडलिस्ट असायचे किंवा जे टॉपर असायचे ते अभिमानाने शिक्षक व्हायला जायचे, प्रोफेसर व्हायला जायचे. नंतर नंतर एक काळ वेळ अशी आली की बाकी काही झालं नाही, मिळालं नाही तर हळूहळू लोक म्हणजे फार कमी लोक त्या पेशात आवडीने जायचे. आणि ह्याचं कारण त्यांचा दोष नव्हता, कारण आपण ज्या पद्धतीने शिक्षकांना मान दिलाय त्या पद्धतीनेच हे सगळं झालं असं मला वाटतंय. आणि ही कविता आहे शिक्षक. गाडीनं झोकात वळण घेतलं आणि चिखलाचं पाणी त्यांच्यावर उडालं. गाडीनं झोकात वळण घेतलं आणि चिखलाचं पाणी त्यांच्यावर उडालं. माझी मलाच लाज वाटली, पटकन उतरून माफी मागितली. माझी मलाच लाज वाटली आणि पटकन उतरून माफी मागितली. कृश थरथरत्या हातांनी ठीक आहे म्हटलं. कृश थरथरत्या हातांनी ठीक आहे म्हटलं. ओळख पटली आणि काळी झालं. ओळखलं सर मला, मी आशेने विचारलं. धुसर झालेल्या डोळ्यात हळूच हसू फुटलं. ओळखलं सर मला, मी आशेने विचारलं. धुसर झालेल्या डोळ्यात हळूच हसू फुटलं. चिखलाच्या त्या डागांनी माझं मन उदास झालं. त्यांच्या अंगावर जे चिखलाचे डाग पडले होते माझ्या गाडीमुळे, त्या चिखलाच्या त्या डागांनी माझं मन उदास झालं. पाठीवरून हात फिरवून मग त्यांनीच मला समजावलं. आमच्या पेशानं आम्हाला दिलेले हे दागिने आहेत. मला ते म्हणाले, आमच्या पेशानं आम्हाला दिलेले हे दागिने आहेत, पण खरं सांगू बाळा, तू गाडीतून उतरलास हे संस्कारही माझेच आहेत. कधी कधी वाटतं काय भाग्य होतो हे असे शिक्षक लाभले. त्यांचं महत्व कधी कधी कदाचित त्यावेळेला नाही कळलं, पण ते आत्ता कळतंय. आणि मला वाटतं जसं शिक्षकांनी पिढी घडवली तशी शिक्षकांची एक पिढी घडवणं हे कुठल्याही सुसंस्कृत आणि स्वतःला प्रगतिशील म्हणवणाऱ्या देशाचं कर्तव्य आहे. आणि माझ्यावर त्याबद्दल भावना जास्त तीव्र आहेत, त्यामुळे मी आता जास्त त्याच्याबद्दल बोलत नाही. अशी आपली बरीच नाती असतात आणि ती नाती होता होता तुम्ही जरा मोठे व्हायला लागता. आणि जसे तुम्ही मोठे व्हायला लागता तसे आयुष्यात कोणीतरी येतं. मस्त एक तो एक वळण असतं आयुष्यात, कोणीतरी येतं. आणि पु ल देशपांडेंनी फार छानपणे एका ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमच्या आयुष्यात एक वेळ अशी येते आणि अशी एक व्यक्ती येते की मी नखं कापली तरी अय्या किती छान असं म्हणायला कोणीतरी असलं की फार छान असं. म्हणजे नखं म्हणजे वाघाची वगैरे तुम्ही कापलेलं नसतं, स्वतःचीच कापलेले असतात, तरी त्याचंही कौतुक करणारं कोणीतरी येतं. आणि माझ्या आयुष्यात जेव्हा पल्लवी आली, मी 21 वर्षाचा होतो, ती 18 वर्षाची होती. तोपर्यंत माझ्या आयुष्यात मी कन्सिस्टंटली एकच गोष्ट बघितली होती. आणि ज्या लोकांनी माझ्याबरोबर माझं आयुष्य बघितलंय त्यांना हे माहिती आहे. करिअर आणि सगळ्या विषयात मी फेल्युअर एवढी एकच गोष्ट कन्सिस्टंटली बघितली होती.
आणि अशा वेळेला तिने माझा हात धरला. मी 21 वर्षाचा होतो, ती 18 वर्षाची होती, आणि म्हणून ही जी कविता आहे ती तिच्यासाठी आहे. आणि त्या कवितेचं नावच आहे ती, कारण याच्यापेक्षा जास्त कुठलं नाव देणंच मला शक्य नाही या कवितेला. आयुष्याच्या वाटेवर एक वेळ अशी असते की आपण कोणीच नसतो. आयुष्याच्या वाटेवर एक वेळ अशी असते की आपण कोणीच नसतो. भविष्य तर सोडाच, वर्तमानही आपला नसतो. अशाच एका वळणावर मी स्वतःला हरवून उभा होतो. अशाच एका वळणावर मी स्वतःला हरवून उभा होतो. अज्ञाताच्या भीतीनं बावरून गेलो होतो. आपलं कसं होईल ही चिंता खरं तर फार छळत नव्हती. आपलं कसं होईल ही चिंता खरं तर फार छळत नव्हती, कारण आपलं काय व्हायला पाहिजे याचीच मुळात खात्री नव्हती. कळलं का? म्हणजे आपलं कसं होईल ही चिंता खरं तर फार छळत नव्हती, कारण आपलं काय व्हायला पाहिजे याचीच मुळात खात्री नव्हती. अशाच सगळ्या धुराळ्यात ती कुठून तरी परीसारखी आली. अशाच सगळ्या धुराळ्यात ती कुठून तरी परीसारखी आली. कथेतली परी हसते तशीच माझ्याकडे पाहून गोड हसली. कथेतली परी हसते तशीच माझ्याकडे पाहून गोड हसली. हळूच तिनं हात धरला आणि माझं जगच बदललं. हळूच तिनं हात धरला आणि माझं जगच बदललं. सशाचं काळीज माझं आता वाघासारखं झालं. हळूच तिनं हात धरला आणि माझं जगच बदललं. सशाचं काळीज माझं आता वाघासारखं झालं. समोरच्या वाटांची गुंतागुंत खरं तर आहे तशीच होती. समोरच्या वाटांची गुंतागुंत खरं तर आहे तशीच होती, पण त्यांनी काढलेली नक्षी मात्र आता मला मोहावत होती. त्यांनी काढलेली नक्षी आता मात्र मला मोहावत होती. कुठेतरी आयुष्यात एक कॉन्फिडन्स आला की आपलं काहीतरी चांगलं होऊ शकतं, हा एक विश्वास आला. आणि ते ते त्यांनी आयुष्य पुढे बदलत गेलं. त्यांनी आयुष्य पुढे बदलत गेलं. पण कसं असतं, म्हणजे जरा सगळ्या मित्रपरिवाराचे स्पष्टच बोलतो, तुम्ही मला बघताय आणि तुम्ही पल्लवीला बघितलंय. त्यामुळे काय झालं, त्यावेळेला आपल्याला गर्लफ्रेंड मिळाल्यावर इतकी सुंदर गर्लफ्रेंड आपल्याला मिळालीच कशी, हा एक मोठा प्रश्न होता चायला. आणि प्रेम बिम सगळं ठीक आहे, पण एक असुरक्षिततेची भावना भयंकर होती बरं का. म्हणजे असुरक्षिततेची भावना, बापरे, म्हणजे हे नातं असंच टिकून राहील ना, ती आपल्याला कुठेतरी सोडून तर जाणार ना, ही असुरक्षिततेची भावना होती. त्यामुळे खरं सांगायचं तर मी आणि पल्लवी पहिल्यांदा कधी भेटलो मला आठवत नाही, पण आमचं नातं मला पहिल्यांदा कधी भेटलं तो क्षण मात्र मला आठवतोय. आणि त्या कवितेचं नावच आहे तो क्षण. तुझी माझी पहिली भेट आता आठवत नाही. तुझी माझी पहिली भेट आता आठवत नाही, पण आपलं नातं मला भेटलं तो क्षण मी विसरत नाही. मावळतीला किनाऱ्यावर तुझी पावलं आपल्याच नादात होती. मावळतीला किनाऱ्यावर तुझी पावलं आपल्याच नादात होती. त्यांना बिलगायची लाटांची खळखळ अजूनही चालूच होती. सहजच तू तो शिंपला उचललास. सहजच तू तो शिंपला उचललास आणि मग अलगद सोडूनही दिलास. का माहीत नाही, पण माझं काळीज लक्कन हल्लं. का माहीत नाही, पण माझं काळीज लक्कन हल्लं. तुझ्या मागून हळूच मी त्या शिंपल्याला घेतलं. तुझ्या मागून हळूच मी त्या शिंपल्याला घेतलं. खूप दिवस झाले आहेत, खूप दिवस झाले आणि बराच काळ लोटला आहे. तो शिंपला तरीही मी अजून जपून ठेवला आहे. खूप दिवस झाले आणि बराच काळ लोटला आहे. तो शिंपला तरीही मी अजून जपून ठेवला आहे. हाती तुझा हात आहे आणि आता तुझी साथ आहे. हाती तुझा हात आहे आणि आता तुझी साथ आहे. पण चिमुकला तो मित्र माझी त्या क्षणाची याद आहे. आणि गंमत सांगायची म्हणजे आम्ही 4-5 वेळा रिलोकेशन केलं असेल, बंगलोर, पुणा, सगळं झालं. सगळे जे महत्वाचे ऐवज असतात त्या लॉकरमध्ये तो शिंपला अजूनही आहे. कोणाला कुतूहल म्हणून बघायचं असेल तर जरूर बघायला या, कारण माझ्यासाठी तो आमच्या नात्याची मला कायमच आठवण देत आलेला आहे. अशी आपली बरीच नाती असतात आणि त्यातलं एक म्हणजे मला असं वाटतं की त्यातलं एक तितकंच महत्वाचं नातं जे असतं ना, ते आपल्या लहान मुलांचं असतं. पण त्याच्याही आधी
दुसऱ्या एका नात्याबद्दल मी बोलणार आहे. बरं चला, आपण लहान मुलांबद्दल बोलू, आपण लहान मुलांबद्दल बोलून घेऊया. बऱ्याच वेळा काय होतं, आपण लहान मुलांना शिकवण्यात बराच वेळ घालवतो, पण कधीतरी ना त्यांना काही न शिकवता नुसतं त्यांच्याबरोबर बसलं ना आणि त्यांच्या कलांनी त्यांचं आयुष्य बघितलं ना की फार मजा येते. आणि ते कधीतरी करावं. कारण मग माझा लेख मला असंच हिंडायला घेऊन जायचं. म्हणजे आपण तर मुलांना हिंडायला घेऊन जातोच, माझा लेखही मला त्याच्या जगात हिंडायला घेऊन जायचं. आणि जर का मला स्वतःला मी तो वेळ देऊन तो बघितला की ते जग इतकं सुंदर असायचं की त्या जगाबद्दलही, त्या कवितेचं नावच आहे अनोखी दुनिया. खुशीत असला की माझा लेख मला फिरायला घेऊन जातो. खुशीत असला की माझा लेख मला फिरायला घेऊन जातो. चिमुकलं बोट नाचवत शहाण्यासारखं वाघ मला सांगतो. फिरायला जाताना आम्ही खोट्या खोट्या घोड्यावर चढतो. फिरायला जाताना आम्ही खोट्या खोट्या घोड्यावर चढतो. पडायला नको म्हणून मी त्याच्या छोट्याशा ढेरीला धरतो. जादूच्या त्याच्या दुनियेत काय काय गंमत असते. जादूच्या त्याच्या दुनियेत काय काय गंमत असते. त्यांनी समजावलं की हळूहळू कळायला लागते. छान छान गुलाबी घोडा मस्त उडत असतो. छान छान गुलाबी घोडा मस्त उडत असतो. आणि ससुलीने मारलं म्हणून हत्ती रडत असतो. झाडाखालच्या शाळेत वाघोबा अभ्यास करतो. झाडाखालच्या शाळेत वाघोबा अभ्यास करतो. आणि गणित चुकलं म्हणून खारुताईची चापटी खातो. चिमुकली परीराणी उडत उडत येते. चिमुकली परीराणी उडत उडत येते. त्याला मला मग मस्त खाऊ देते. चिमुकली परीराणी उडत उडत येते. त्याला मला मग मस्त खाऊ देते. खाऊ खाऊन आता लेक माझा हळूच झोपी जातो. खाऊ खाऊन आता लेक माझा हळूच झोपी राहतो. अनोखे त्याच्या दुनियेत मी तसाच फिरत राहतो. खरं सांगतो तुम्हाला, तुम्ही मुलांना जर का त्यांच्या दुनियेत तुम्हाला घेऊन जायची परवानगी दिली आणि त्यांनी तुमच्या दुनियेत घेऊन गेलं, ती इतकी मजा असते. आपण फक्त ते बसून ऐकायचं असतं. इतकी गंमत असते ती. याच्या पुढचं महत्वाचं जे नातं आहे ते आहे मित्रांचं. कारण मला वाटतं जसे आई वडील घडवतात, शिक्षक घडवतात, तुमची मोठी भावंड घडवतात, तसे तुम्हाला तुमचे मित्रही घडवतात. बरं, मित्र म्हणजे जीव की प्यार, बरं का. आणि असे मित्र मिळायला भाग्य लागतं. तर माझाही असा एक ग्रुप आहे, आमचा कॉलेजचा एक ग्रुप आहे. त्याचं नाव मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो, 1-2 मिनिटात सांगतो. पण त्या ग्रुपमध्ये ते कॉलेजमधले एक दिवस असतात ना, आम्ही ते मला वाटतं 18-1 वर्षाचे असो आम्ही, 18-19 वर्ष, सगळे त्या कॅन्टीनमध्ये बसून आपल्या ग्रुपला काहीतरी नाव पाहिजे असं एक नेहमीप्रमाणे काहीतरी. आणि ज्यांना हे विषय किती गहन आहेत हे कळतं ना, म्हणजे फुटकळ विषय किती गहनपणे चर्चा करतात मित्रांना, त्यांनी सुखी आयुष्य जगले असं मला वाटतं. तर आपल्या ग्रुपला काहीतरी नाव पाहिजे असं आमचं सगळ्यांचं मत होतं. मग सर्वानुमते ठरलं, त्यातल्यात आम्ही जरा सगळे उंच होतो, त्यामुळे सर्वानुमते ठरलं की आपल्या ग्रुपला आपण जायंट्स म्हणलं पाहिजे, जायंट्स. पण मला जायंट्स फार मोठं नव्हतं, एक काहीतरी अक्षर पाहिजे मला वाटतं, अध्यक्षर वगैरे आपण त्याचं घेऊ वगैरे असं काहीतरी ठरलं. मग आम्ही ती कामगिरी आमच्या एका मित्राला सोडवली. हे जे ज्या मित्राबद्दल मी बोलतो ते विद्वान गृहस्थ सध्या अमेरिकेत असतात स्वतः. त्यांचं कन्फ्युजन झालं की जायंटचं स्पेलिंग जी पासून चालू होतं का जे पासून चालू होतं ते की त्यांना कळेना. मग बराच विचार केला या सद्गृहस्थांनी, आमच्या मित्रांनी ठरवलं की जे पासून चालू होतं, म्हणजे जायंट्स म्हणजे जे पाहिजे, जे. तेव्हापासून जवळजवळ गेली 32 वर्ष आम्ही जे गँग या नावाने सगळे वावरतोय. बरं, मैत्री अशी असते की मित्राला परत कोणी उलटून विचारलं नाही, अरे गाढवा जायंटचं स्पेलिंग जी का जे असं काही कोणी विचारलं नाही. आम्ही जे, बस तो जे म्हणला ना मग जे, त्यात वाद नाही. त्यामुळे गेल्या कित्येक वर्ष, जवळजवळ 3 तपापेक्षा जास्त वेळ एक जे गँग नावाचं आहे, म्हणजे अंडरवर्ल्डचं नाव असल्यावर एक विचित्र नाव असलेला आमचा एक परिवार आहे. आणि हे मिडनाईट फ्रेंड्स आहेत बरं का. आणि असे असंख्य मित्र आहेत. नंतर मी MBA करायला लागलो, तिथे तितकेच जीवलग मित्र मिळाले. आणि मग काय होतं की कित्येक वेळ तुम्ही त्यांना भेटला नाहीत किंवा वर्ष भेटला नाहीत तरी चालून जातं. ते मित्रच असतात. तुम्ही अक्षरशः 5 वर्षांनी बोलायला घेतलं तरी काल बोलत होतो त्याच्यापासून तुम्ही तसं तुम्ही बोलायला चालू करता. तर ते पुढची कविता आहे ती माझ्या मित्रांसाठी आहे. कवितेचं नाव आहे मित्र. गावाच्या वेशीवर तो माझ्या लहानपणापासून उभा आहे. गावाच्या वेशीवर तो माझ्या लहानपणापासून उभा आहे. गाव बदलला पण तो मात्र तसाच आहे. गावात कोणी येणार असलं तर पहिली चाहूल त्यालाच लागते. आपल्या आयुष्यात काय होणार असते पहिल्यांदा आपल्या मित्रांना कळतं बरं का, आपल्या घरच्यांना कळायच्या आहेत. गावात कोणी येणार असलं तर पहिली चाहूल त्यालाच लागते. आणि गाव कोणी सोडणार असेल तरी त्यालाच कळतं. लहानपणी माझी सगळी गुपितं त्याला सांगायची माझी सवय होती.
लहानपणी माझी सगळी गुपितं त्याला सांगायची माझी सवय होती. पारंब्यांच्या कानात केलेली कुजबूज गुपितच राहील याची खात्री होती. माझं जग मोठं झालं आणि मला वेळ मिळेनासं झाला. माझं जग मोठं झालं आणि मला वेळ मिळेनासं झाला. नाही म्हटलं तरी त्याचा पार थोडासा परका झाला. मग एकदा असाच मी पारावर जाऊन बसलो. माफ कर मित्रा, हळूच कुजबुजलो. एक झुळूक आली आणि तो सळसळून हसला. वेडा आहेस का? पारंब्याने गोंजारत म्हणाला. माझं स्थान अढळ आहे. आपलं नातं तुझ्या पायातली बेडी नाहीये. जगभर मुक्तपणे फिर आणि धुंद वारा पिऊन घे. मी इथेच आहे मित्रा. जेव्हा कधी वाटेल तेव्हा हक्काचा विसावा घे. हे मित्र असतात. त्यांच्या अपेक्षा नसतात की तुम्ही रोज कॉल केला पाहिजे, रोज भेटलंच पाहिजे, हे असंच केलं पाहिजे. ते मित्र असतात. त्यांच्या काही अपेक्षा नसतात. ते म्हणतात जगभर धुंद वारा पिऊन घे. जेव्हा वाटेल तेव्हा हक्काचा विसावा इकडे घे. त्याला मित्र म्हणतात. आणि या अशा असंख्य मित्रांमुळे माझं आयुष्य भाग्यशाली झालेलं आहे. आणि ही कविता त्या मित्रांसाठी आहे. मी वेळेचं पूर्ण भान राखून आहे, काळजी करू नका. मी अजून जवळजवळ 15-20 मिनिटात हा प्रोग्राम आता संपवणार आहे. माझ्या आयुष्यात बरेच काही शिकायला मिळालं. जसं नात्यांमुळे शिकायला मिळालं तसं बरेच मोठ्या लोकांबरोबर मला काम करायची संधी मिळाली. आणि म्हणजे अत्यंत मोठ्या कंपन्या चालवणारी, फार मोठ्या हुद्द्यावरची वगैरे लोक होती. म्हणजे ज्यांना साधारण लोक वचकून राहतील अशा वकुबाची लोक, त्यांच्या फार जवळनं काम करायला मिळालं. जगभर हिंडलेली लोक होती. त्यांच्या जसजसं जवळ गेलो ना तसतसं त्यांच्या लक्षात आलो की आतमध्ये ना एक खूप साधा माणूस आहे त्या सगळ्यांच्या. म्हणजे तुम्ही जर का पुलंचं बापू काणे वाचलं असेल ना, त्यात बापू काणे त्या कलेक्टर बद्दल बोलतो. काही नाही रे, हे सगळे मडमांची लग्न करून बसतात आणि मग पिठलं भाकऱ्यासाठी झोरतात मनातल्या मनात. तर तसंच साध्या साध्या गोष्टींची एक आयुष्यात आस असते. कारण माणसं मुळात खूप साधी असतात. ती मोठी जगाने तिकडे त्यांना कोंदण घालून बसवलेली असतात. ती माणसं खरंच मनात खूप साधी असतात. आणि त्यांचं खरं काय, त्यांचा कशाची आच असते ते खरंच लोकांना कळते. जर का त्यांच्याशी जवळ तुम्ही बोललात, मन मोकळं करून बोललात, तर तुम्हाला कळतं. आणि माझ्या नशिबाने माझ्या अशा बऱ्याच गप्पा झाल्या. त्या पुढच्या कवितेचं नाव या अशा सगळ्या करिअर करणाऱ्या लोकांसाठी ज्यांनी मोठी यश संपादन केली, त्या कवितेचं नाव आहे कोंदण. जवाहिराच्या दुकानात एक मोती भेटला. पाहता क्षणीच माझ्या चटकन मनात भरला. त्याला मी काय म्हणलो बघा. मी म्हणालो खरंच खूप सुरेख आहेस. हसला आणि म्हणाला अरे इतरांसारखाच फसतो आहेस. मग पुढे मला तो काय म्हणला. सोनं माझं कोंदण नाही आणि हे माझं जग नाही. त्या जवाहराच्या दुकानात बसून, त्या छान कोंदणात बसून तुम्हाला सांगतोय बरं का. सोनं माझं कोंदण नाही आणि हे माझं जग नाही. शिंपल्याच्या कुशीतली ऊब सोन्याला येत नाही. दैवगती मला शिंपल्यात राहून देत नाही. आणि बेगडी तुमचं कोंदण मला खरंच झेपत नाही. अशी अवस्था असते की दैवगती मला शिंपल्यात, माझ्या अंगात जे काही गुण आहेत, कर्तृत्व आहेत, त्यांनी मी कोंदणातच बसवला जाणार. दैवगती मला शिंपल्यात राहून देत नाही, पण बेगडी तुमचं एक कोंदण मला खरंच झेपत नाही. अशी बऱ्याच लोकांची ही अवस्था मी बघितलेली आहे. जसं मी बऱ्याच लोकांकडनं शिकलो तसं मी माझ्या भाऊ-भाऊजाईकडनं शिकलोय. तुम्ही जे कोणी त्यांना ओळखत असाल, निमिष आणि गायत्री, दोघे माझ्यापेक्षा लहान आहेत, पण ते माझे अत्यंत प्रिय आहेत. आणि मी जेव्हा त्यांना बघतो तेव्हा मी त्यांचं फॅन होतो. याचं कारण असं आहे की अमेझिंग आहे ते दोघं. म्हणजे आयुष्यात जे काय चढ उतार त्या लोकांनी बघितले, त्यांच्याकडे बघून तुम्हाला अशी शंका पण येणार नाही, इतके हे लोक आहेत. आणि त्यांना डेडिकेटेड ही माझी पुढची कविता आहे. कारण जरी ते माझ्यापेक्षा वयाने लहान असले तरी मला वाटतं मी बऱ्याच वेळा त्यांच्याकडनं खूप शिकतो. आणि ही कविता निमिष गायत्रीसाठी आहे. कवितेचं नाव आहे काजवा. काळोख्या रात्री वाट तुडवत चाललो होतो.
पावला गणिक अंधारात बुडत चाललो होतो. वळणावर वाट संपली आणि मोका माळ लागला. वळणावर वाट संपली आणि मोका माळ लागला. लक्ष लक्ष ताऱ्यांनी भुईवर खेळ होता मांडला. लक्ष लक्ष ताऱ्यांनी भुईवर खेळ होता मांडला. उडता उडता एक काजवा हळूच जवळ आला. उडता उडता एक काजवा हळूच जवळ आला. काय मित्रा, काय चाललंय, डोळे मिचकावून म्हणाला. खरं सांगू का, या काळोखाचा कंटाळा आलाय. मी त्याला म्हणालो, खरं सांगू का, या काळोखाचा कंटाळा आलाय. काळोखात चालून आता खरंच थकवा आलाय. मग तेव्हा जो मला जे म्हणाला ना, ते आयुष्याचं तत्वज्ञान एक वेगळंच आहे. मी त्याला म्हणालो, खरं सांगू का, या काळोखाचा कंटाळा आलाय. काळोखात चालून चालून आता खरंच थकवा आलाय. त्याच्यावर तो मला म्हणाला, मित्रा, सूर्य तळपतो तेव्हा उजेड सर्वांनाच मिळतो. सूर्य तळपतो तेव्हा उजेड सर्वांनाच मिळतो. रात्री मात्र आपला काळोख आपणच घालवायचा असतो. दिवस संपल्यावर रात्रीचा क्रम हा ठरलेलाच आहे. दिवस संपल्यावर रात्रीचा क्रम हा ठरलेलाच आहे. अशा वेळी धीर देणारा आपलाही एक प्रकाश असतो. दिवस संपल्यावर रात्रीचा क्रम हा ठरलेलाच असतो. अशा वेळी धीर देणारा आपलाही एक प्रकाश असतो. त्याची फक्त आपल्या अंतरी जाणीव असावी लागते. त्याची फक्त आपल्या अंतरी जाणीव असावी लागते. ती असली की काजव्यांनाही ताऱ्यांचं रूप मिळतं. त्याची फक्त आपल्या अंतरी जाणीव असावी लागते. ती असली की काजव्यांनाही ताऱ्यांचे रूप मिळते. मला वाटतं हल्लीच्या आत्ताच्या विशेषतः जमान्यात जेव्हा आपल्याला आत्ता सध्या लॉकडाऊन आणि सगळ्यामुळे वाटतं की अरे हा काळोख कधी संपणार आहे की नाही, गरज काजव्याकडनं शिकण्याची. आपला प्रकाश आपल्याला शोधून काढायचा आणि तो शोधून काढला, त्याची जाणीव असेल तर तो नक्की मिळतो. आणि ह्याच संदर्भातली दुसरी एक कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे वेळ. माझ्या सुदैवाने करिअर करता करता बरीच करिअर्स मी बघितली, जवळनं बघितली, बऱ्याच चांगल्या गोष्टी बघितल्या. त्या चांगल्या गोष्टी बघता बघता माझी एक गोष्ट लक्षात आली, जसजसं माणसाचं कर्तृत्व वाढत जातं तसतसा माणसाचा हट्टही वाढत जातो. आणि आता मी माझ्या शेवटच्या 3 कविता म्हणतोय. तर आपण सगळेजण इतका वेळ पेशंटली थांबलात, आता 3 कविता आहेत तेव्हा थांबा आणि 3 कविता म्हणतोय. होपफुली तुम्हाला या कविता आवडल्या असतील अशी माझी अपेक्षा आहे. तर जसं माणसाचं कर्तृत्व वाढत जातं तसतसा कुठेतरी हट्टीपणा वाढत जातो. म्हणजे आपल्याला सगळं आलंच पाहिजे आणि कळलंच पाहिजे हे माणसाला वाटत जातं. म्हणजे समर्थांच्या एका पुस्तकात शिवाजी महाराजांची आणि त्यांची फार गोड गोष्ट आहे. समर्थ शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि एकदा एका गडाचं बांधकाम चालू असताना समर्थ आणि महाराज चालू होते आणि सगळे लोक, एवढे शेकड्यांनी लोक काम करत होते आणि कुठेतरी महाराजांच्या मनात तो विचार आला, जरी जो श्रीमान योगी होता तरी त्यांच्या मनात कुठेतरी विचार आला की या सगळ्यांचा पोशिंदा आहे मी, म्हणजे मी राजा, या सगळ्यांचं काम माझ्यामुळे चालतंय असं महाराजांच्या मनात आलं. समर्थ तेव्हा मिश्किलपणे हसले आणि तिकडे काम करणाऱ्या एका पाथरवटाला, दगड फोडणाऱ्या माणसाला त्यांनी सांगितलं, अरे बाबा हा जरा दगड मधनं कापून दे रे बाबा. तर तो दगड त्यांनी कापला मध्ये. आता स्वामी म्हणतात म्हणल्यावर तो करायला पाहिजे म्हणून त्यांनी केला. तो जो दगड कापला गेला त्या दगडात एक छोटीशी खळगी होती, खळगा, आणि त्या खळग्यात पाण्यात एक छोटंसं बेडूक मजेत खेळत होता. ते बघून समर्थ म्हणले, महाराज तुमचं खरंच कौतुक आहे. या दगडाच्या आत बसलेल्या बेडकाची सुद्धा तुम्ही खळगी पाण्याने भरलीत. आणि समर्थ असं म्हटल्यावर शिवाजी महाराज, तो गुरु तेवढा मोठा होता आणि तो शिष्यही त्याच लायकीचा होतो, ते पटकन त्यांनी समर्थांचे पाय धरले आणि आपल्या मनात चाललेलं त्यांनी कसं ओळखलं येत होतं. आणि हे जर का माणसाच्या लक्षात आलं ना तर बरंचसं आयुष्य सुखी होतं असं मला वाटतं. तर त्या कवितेचं नाव आहे वेळ. आपल्याकडे अशी एक समजूत आहे की म्हणजे भुंगा जो असतो तो अत्यंत आडदांड असतो, म्हणजे तो लाकडालाही भूक पडू शकतो, पण जर का तो कमळात अडकला ना तर त्याला त्या कमळातनं बाहेर पडता येत नाही. कमळाच्या पाकळ्या कमळाने स्वतःहून उघडल्याशिवाय. त्याच्याबद्दल ही कविता आहे. काळोखाचं साम्राज्य पसरते आणि कमळ आपल्या पाकळ्या मिटून घेते. दिवसभर दंगा करणाऱ्या भुंग्याची स्वारी अलगद आड अडकते. जीवाच्या आकांताने भुंगा सुटायची धडपड करतो. जीवाच्या आकांताने भुंगा सुटायची धडपड करतो. नाजूकशा कमळापुढे त्याचा दंगा जरा कमीच पडतो. बरं का, नाजूकच्या कमळापुढे त्याचा दंगा थोडा कमीच पडतो. सकाळची कोवळी किरणं अलगद उतरतात.
सकाळची कोवळी किरणं अलगद उतरतात आणि कमळाला गोंजारून भुंग्याला सोडवतात. एक काळोखी घुसमटलेली रात्र भुंग्याला शहाणं करून सोडते. एक काळोखी घुसमटलेली रात्र भुंग्याला शहाणं करून सोडते. कळते त्याला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपलं बळ नसते. एक काळोखी घुसमटलेली रात्र भुंग्याला शहाणं करून सोडते. कळते त्याला की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपलं बळ नसते. कधी कधी आपण नुसतंच थांबायचं असते. कधी कधी आपण नुसतंच थांबायचे असते आणि उत्तर हे आकाशातल्या बापाने ठरवलेली वेळ असते. आणि उत्तर हे आकाशातल्या बापाने ठरवलेली वेळ असते. मला वाटतं या सगळ्या काळात आपण हे सगळ्यांनी लक्षात घेतलं तर आपल्या सगळ्यांचं आयुष्य सुखी होईल असं 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 मलाच वाटतं. आता असं आहे, मी शेवटच्या 2 कविता म्हणणार आहे. प्रत्येकाच्या काहीतरी इच्छा असतात नाही का, की तुम्ही देवाकडे काय मागा, म्हणजे देव प्रसन्न झाला तर तुम्ही देवाकडे काय मागा. त्यातली पहिली कविता जी आहे ती अशा मागण्याबद्दल आहे जी देवाने मला ऑलरेडी दिलेलं आहे बरं का. आणि दुसरी जी कविता आहे ते माझं देवाकडे खरंच नेहमी मागणं असतं, कारण माझ्यासारखा माणूस असतो ना त्याच्याकडे कायम 4-5 मागणी तयारच असतात. तर त्या 2 कविता शेवटच्या म्हणायच्या आधी मी तुम्हाला परत एकदा सांगतो की हे पुस्तक जगभरात अमेझॉनवर अवेलेबल आहे आणि सध्याच्या काळात म्हणजे कुरिअर आणि डिलिव्हरी वगैरे घेण्यापेक्षा हे किंडल आणि गुगल बुक्सवर पण अवेलेबल आहे. त्यामुळे तुम्ही ते डाउनलोड करू शकता किंडल किंवा गुगल बुक्सवर. तुम्ही वाचलत तर मला खूप आनंद होईल आणि तुमचे अभिप्राय कळवा. yogesh@yogeshpatgaonkar.com ईमेल आयडी आहे, सोप्पा आहे, त्या पुस्तकातही लिहिलेलं आहे. तुमचे प्रतिक्रिया अमेझॉन आणि सगळ्या याच्यावर लिहा जिकडे तुम्ही पुस्तक घेतलं तर. आणि तुम्हाला या कविता आवडल्या अशी मला जरूर आशा आहे. आता मी शेवटच्या 2 कविता म्हणतोय. या माझ्या आणि देवाच्या मधल्या संवादाच्या 2 कविता आहेत. त्यातल्या एका कवितेत मी देवाला सांगतोय की माझ्याकडे जे आहे ते आहे, म्हणजे याच्यापेक्षा तू जास्त मला आणखीन काही देऊ शकत नाहीस. म्हणजे या अर्थाचा उर्दू शेर आहे की म्हणजे म्हणजे तो म्हणतो की प्रेयसी मिळाल्या आता त्या खुदाकडे माझं आणखीन काही मागणं नाही. त्याच्या साधारण त्या शेराच्या अनुषंगाची ही कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे चहाचा प्याला. आणि माझ्यासाठी काय महत्वाचं आहे आयुष्यातलं त्याच्यासाठी ही कविता आहे. काल तर कमाल झाली, मला साक्षात देवच भेटला. काल तर कमाल झाली, मला साक्षात देवच भेटला. बघितलं माझ्याकडे आणि अगदी देवासारखा हसला. चल तुला जग दाखवतो. मला म्हणला चल तुला जग दाखवतो, अगदी मित्रासारखे म्हणाला. त्याच्याबरोबर भटकायचा चान्स मग मीही नाही सोडला. खूप खूप भटकलो आणि सारं काही बघितले. खूप खूप भटकलो आणि सारं काही बघितले. खरं सांगतो डोळ्याचं माझ्या पारणच फिटलं. दिवस संपला आणि रात्रही संपली. दिवस संपला आणि रात्रही संपली. निरोपाची घडी आता जवळ आली. मग आता देव मला म्हणाला, तसं निरोपाची घडी जवळ आली तसं देव मला म्हणाला, बोल मित्रा काहीही वर माग, काय देऊ तुला. बोल मित्रा काहीही वर माग, काय देऊ तुला. मी त्याला म्हणलं, अरे ती आहे की माझ्याकडे, आता काय देणार तुम्हाला. अरे ती आहे की माझ्याकडे, आता काय देणार तुम्हाला. मग मला म्हणाला, बरं ठीक आहे, बरं चल जायच्या आधी बसून पिऊ एक एक अमृताचा प्याला. मला प्रेमाने म्हणाला, बरं चल जायच्या आधी बसून पिऊ एक एक अमृताचा प्याला. तेव्हा त्याला सांगितलं, खरंच नको रे, उशीर झालाय. ती उभी असेल घेऊन चहाचा प्याला. खरंच नको रे, उशीर झालाय. ती घेऊन असेल, ती उभी असेल घेऊन चहाचा प्याला. तर माझ्या नशिबाने सर्वात महत्वाची गोष्ट मला मिळालेली आहे. तिच्या हातचा चहाचा प्याला हा मला कधीही अमृताच्या प्यालापेक्षा जास्त महत्वाचा आहे. आणि त्याबद्दल देवाचे खरोखर मनापासून आभार आहेत. आणखीन काही मागणं नाहीये. पण तरी देव असल्यामुळे देवच शेवटी कनवाळू आहे. तो तुम्हाला परत परत विचारतो की बाबा तुला काय हवंय का. बरं माझ्यासारखा जो माणूस आहे त्याच्याकडे बाकी थिल्लर मागण्या भरपूर असतात. म्हणजे दिवसात मी 4-5 मागण्या मागू शकतो, तसा काही प्रॉब्लेम नाही. पण देव आहे शेवटी, त्याचा काहीतरी एक मान राखायचा असतो. आणि मग त्या देवानी जर का मनपूर्वक विचारलं की तुला काय देऊ रे बाबा, काय देऊ तुला, की त्या देवाला मी जे मागणं मागीन
ती कविता वाचून मी आजचा आपला हा लाईव्ह प्रोग्राम थांबवणार आहे. अगेन माझी अतिशय एक लाडकी कविता आहे, अतिशय मनापासून, ती सगळ्याच कविता मनापासून आहेत, पण ही मनापासून दिलेली कविता आहे. आणि त्या कवितेचं नावच वर आहे, की देवाने मला तरी विचारलं की बाबा ठीक आहे, तू जाणार तिच्याबरोबर अमृताचा प्याला, नको तुला, तू चहाचा प्याला पिणार, पण तू काहीतरी माग माझ्याकडे, मी देव आहे शेवटी, काहीतरी तर देऊ शकतोस तुला, अगदी जरी ती असली तुझ्याकडे तरी. मग मी काय वर मागितलं त्याच्याबद्दल ही कविता आहे. त्या कवितेच कंटिन्युएशन म्हणा. सहजच फिरता फिरता देवबाप्पा म्हणाला, सहजच फिरता फिरता देवबाप्पा भेटला, खुशीत दिसला, पोरा हवं ते माग म्हणाला. खुशीत दिसला, पोरा हवं ते माग म्हणाला. पटकन काय मागायचा हा प्रश्नच होता. आपलं बरं चाललंय हा माझा समज होता. आता काय मागायचं ना, पटकन काय मागायचा हा प्रश्नच होता. आपलं बरं चाललंय हा माझा समज होता. अमरत्व मागावं तर लांबच लांब म्हातारपण येणार. अमरत्व मागावं तर लांबच लांब म्हातारपण येणार. आणि चिरतारुण्य मागावं तर दोस्त तर म्हातारे होणार. मग काय करायचं काय ते चिरतारुण्याचं? पैशाचं म्हणाल तर कितीही मिळाला तरी कमीच पडतो. पैशाचं म्हणाल तर कितीही मिळाला तरी कमीच पडतो. आपल्यापेक्षा शेजाऱ्याकडे नेहमीच जास्त निघतो. आपल्यापेक्षा शेजाऱ्याकडे नेहमीच जास्त निघतो. मग मी विचार करून देवाकडे मागणं मागितलंच शेवटी. आणि ते मागणं असं आहे, हळवेपणा माझा आहे तसाच राहू दे. हळवेपणा माझा आहे तसाच राहू दे. हळवेपणानं मला जग माझं जगू दे. हळवेपणा माझा आहे तसाच असू दे. हळवेपणा माझा आहे तसाच राहू दे. हळवेपणानं मला जग माझं जगू दे. पहिल्या पावसाचा ओला गंध मला धुंद करू दे. पहिल्या पावसाचा ओला गंध मला धुंद करू दे. पाठीवरचा मायेचा हात डोळा पाणी आणू दे. पहिल्या पावसाचा ओला गंध मला धुंद करू दे. पाठीवरचा मायेचा हात डोळा पाणी आणू दे. फुलावरून निसटणाऱ्या दवबिंदूचा घोर जीवा लागू दे. फुलावरून निसटणाऱ्या दवबिंदूचा घोर जीवा लागू दे. मनातल्या साऱ्या गर्दीत मैत्रीचा एक निवांत क्षण जगू दे. देवबाप्पा म्हणाला, देवबाप्पा म्हणाला, वर मी देतो. मला म्हणाला, देवबाप्पा म्हणाला, वर मी देतो पण नीट विचार कर. वर मी देतो पण नीट विचार कर. संवेदना आणि वेदना ह्यात नसतं रे फार अंतर. देव मला म्हणाला, वर मी देतो पण नीट विचार कर. संवेदना आणि वेदना ह्यात फार नसतं रे अंतर. त्याला म्हणालो, आणि या शेवटच्या दोन ओळी आहेत. माहीत आहे मला तुला नक्की काय म्हणायचंय. माहीत आहे मला तुला नक्की काय म्हणायचंय, पण प्रत्येक क्षण जगवत मला असंच जगायचंय. माहीत आहे मला तुला काय म्हणायचंय, पण प्रत्येक क्षण जगवत मला असंच जगायचंय. हाच एक वर आहे. आयुष्य छान आहे, आपण ते मानण्यावर असतं. प्रत्येक क्षण जशी चिमणी दाणा टिपत जाते तसा टिपत जावा. देवाचं जे आहे त्याच्यात आभार मानावे, मजा करावी, आणि सगळं शेवटी आपल्यावरच आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. या कविता तुम्हाला आवडल्या असतील. मी कितीतरी लोक आपतेष्ट लाईव्ह आहेत बघतोय, खूप छान वाटतंय. कॉमेंट्स आत्ता तर मला वाचता येत नाहीत, पण मी नंतर बसून एक एक कॉमेंट वाचणार आहे. तुम्हाला आवडलं असतील अशी अपेक्षा आहे. शनिवारी रात्री 9 ते 10 हा वेळ मला दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अत्यंत आभार आहेत. परत एकदा सांगतो, तुम्हाला या कविता आवडल्या असतील तर आता या चिमणी पुस्तकात त्या अवेलेबल आहेत. हे पुस्तक किंडल आणि गुगल बुक्सच्या फॉर्म सुद्धा आहे, त्यामुळे ते ई बुक म्हणून सुद्धा तो घेऊ शकता. इनफॅक्ट माझं म्हणणं आहे तुम्ही ई बुक म्हणूनच ते घ्या, म्हणजे पार्सल येणे, ते घरात कसं घेणं याची चिंता नको. आणि असाच जो लोभ आहे तो राहू द्या. तुमच्या प्रतिक्रिया yogesh@yogeshpatgaonkar.com वर कळवा. आणि खूप छान वाटलं तुम्ही सगळ्यांनी वेळ दिलात. म्हटल्याप्रमाणे 10 वाजलेले आहेत, त्यामुळे आता थांबतो. सगळ्या कविता काही वाचणं शक्य नाही. बाकीच्या कविता तुम्ही वाचाव्यात अशी अपेक्षा आहे. धन्यवाद. थँक्यू.